कळमेश्वर पोलिसांची बेकायदेशीर दारूभट्ट्यांवर धडक कारवाई. 9,63,000चा मुद्देमाल जप्त. कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा गोंडखैरी आणि पारधीपेढा शिवारात बेकायदेशीररित्या मोहफुलाची गावठी हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी 7 मे 2026 रोजी मोठी कारवाई करत 9,63,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि सावनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कळमेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक आणि दंगा नियंत्रण पथकाने संयुक्तपणे गोंडखैरी व पारधीबेडा शिवारात ही मोहीम राबवली. या धाडीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील हातभट्ट्या पूर्णपणे नष्ट केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून पंचासमक्ष 22,000 लिटर मोहफुलाचा सडवा आणि 815 लिटर मोहफुलाची गावठी दारू जप्त करण्यात आली. यासोबतच प्लास्टिक व लोखंडी ड्रम आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य असा एकूण 9,63,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील नाशवंत मुद्देमाल जागीच पंचनामा करून नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण 13 महिला आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये 13 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कळमेश्वर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.